नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की फ्रीजमध्ये साय जमा होते. नेमकं ती साय कशी वापरायची? आणि खरं सांगायचं तर बऱ्याच जणांना अजूनही माहीत नसतं की त्या साईपासून अगदी सोप्या पद्धतीने लोणी आणि तूप काढता येतं. माझ्याकडेही खूप सारी साय जमा झाली होती. रविवारचा दिवस होता म्हणून वाटलं वेळ छान उपयोगात आणूया आणि म्हणूनच मी ही संपूर्ण प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने लोणी आणि तूप कसं काढायचं. सर्वात आधी मी फ्रीजमध्ये जमा केलेली साय बाहेर काढली. मग ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आणि छान फिरवून घेतली. फिरवल्यानंतर त्यामध्ये मी साधारण अर्धा ग्लास पाणी घातलं आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेतलं. मग त्यातून लोण्याचा गोळा तयार झाला. तो गोळा मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवला. त्यानंतर उरलेली साय होती ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकली आणि हीच प्रोसेस परत केली. अशा पद्धतीने परत फिरवल्यानंतर छान मस्त लोण्याचे गोळे तयार झाले. त्यानंतर मी फ्रीजमधून बर्फ काढला आणि तो पूर्ण बर्फाचा ट्रे मी या लोण्यामध्ये टाकला. मग चमच्याने छान ढवळून घेतलं. त्यातून लोणी अजून घट्ट झाला आणि आपोआप लोण्याचा गोळा छानपैकी वेगळा झाला. जे तयार झालं होतं ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. मग लोणी 2-3 वेळा पाण्याने धुवून स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मी ते लोणी गॅसवर गरम करायला ठेवलं. आधी मोठा फ्लेम ठेवून 15-20 मिनटं गरम केलं आणि नंतर कमी फ्लेमवर ठेवलं. साधारण अर्धा-पाऊण तास लागला आणि छान सोनसळी रंगाची सुगंधी आणि शुद्ध तूप तयार झालं. ही पद्धत अगदी सोपी आहे, जास्त कष्ट नाही आणि घरचं तूप नेहमीच आरोग्यासाठी चांगलं आणि चवीला अप्रतिम लागतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुम्हाला असेच नवीन